हॅलो एव्हरीवन, स्टेशन हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज जे बघणार आहोत की ते आहे क्रॉस पट्ट्या कशा काढायच्या आहे पाइपिंगसाठी आणि कशा जॉईन करायचे। मागचे मी 2 जे व्हिडिओ टाकलेले होते पाइपिंगचे, ते सगळ्यांना खूप आवडली ती पद्धत। पण मग काही जणांच्या कमेंटमध्ये प्रश्न होता की पाइपिंगच्या क्रॉस पट्ट्या कशा काढायच्या ते आपण सांगा। तर त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ आहे। तर सगळ्यात पहिले माझ्याकडे हा कपडा होता उरलेला एका कॉर्नरचा। तुमच्याकडे एवढा तर ब्लाऊजमध्ये उरू शकतो, म्हणून मी ते साईडला कॉर्नरनीच घेतलेला आहे की जेणेकरून तुम्हाला एवढा कपडा तर भेटूनच जातो। अगदी थोडासा आहे, म्हणजे हा जो कॉर्नर आहे तो घेतलेला आहे मी, आणि तो डबल आहे। जर तुमच्याकडे दुसरा म्हणजे फोड असेल तर तुम्ही तसाही घेऊ शकता। अगदी कमीत कमी कपड्यामध्ये पण आपल्या भरपूर काही क्रॉसपट्ट्या निघू शकते। त्याची अजून एक टेक्निक आहे, मी त्याचा एक नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे। पण जर तुमच्याकडे असं असेल कपडा तर तुम्हाला कसा काढायचा आहे कॉर्नरमध्ये, शक्यतो कपडा कॉर्नरमध्येच उरतो, म्हणून मी त्याच्यासाठी हा कॉर्नरमधलाच व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघा, ही इथे मी स्केल घेतलेली आहे आणि त्याला आपण एक क्रॉस लाईन मारून घेऊया। जर तुम्हाला शक्य असेल तर पेन्सिलनी पण छान येते किंवा मग चॉकनी मारा की जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल याच्यासाठी चॉकनी मार्किंग करून घेते। आपल्याला स्केल एवढी घ्यायची नाही आहे, स्केलपेक्षा थोडीशी मोठी लाईन घ्यायची आहे। अगदी 2 लाईन एक्स्ट्रा, स्केलपेक्षा थोड्याशा 2 लाईन आपल्या टेपच्या मदतीने आपण तुम्ही घेऊ शकता। तर मी स्केलसाठी तुम्हाला अगदी 2 लाईन सोडायचे सांगितलेले आहे। म्हणजे स्केल याच्यामुळे यूज केली की एकदम आपल्या स्ट्रेट येतात, म्हणजे क्रॉस जी काढायची आहे ती एकदम क्रॉस पद्धतीने आपली व्यवस्थित येते। हे बघा, मी टेपनं 1 इंच आणि 2 लाईन घेतलेले आहे। तुम्हाला मी ते झूम करून दाखवते। 1 इंचची आपली स्केल असती आणि 2 इंच म्हणजे 2 लाईन मी त्याच्यामध्ये वाढवलेल्या आहे। तर या पद्धतीने तुम्हाला सेम मेजरमेंट घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे स्केलने। तुमच्याकडे स्केल नसेल तर तुम्ही प्रत्येक म्हणजे जे क्रॉस घेणार आहात ते 1 इंच आणि 2 लाईनवरती अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस घेऊ शकता। पण स्केलने थोडंसं सोपं जातं। त्याच्यानंतर सेम आपण जेवढं इकडं घेतलेलं होतं तेवढे आता ह्या ज्या झाल्या आहेत त्या खालच्या पट्ट्या निघाल्या आहेत 2, त्याच्यामध्ये म्हणजे 2 आहे ना, आपला डबल फोल्ड कपडा आहे त्याच्यामुळे। त्याच्यानंतर आपण इकडे जे आहे तिथे पण मी सेम घेतलेलं आहे, 1 इंच आणि 2 लाईन घेतलेल्या आहे। एक सोपी पण ट्रिक आहे, म्हणजे जर तुम्हाला एकच निघाली त्याच्यानंतर कशा सारख्या सेम काढायचे ते पण सांगणार आहे। पहिले ही बघून घ्या, त्याच्यानंतर ही मी तुम्हाला एक्स्ट्रा दाखवते की बाबा आपण एवढ्यासुद्धा काढू शकतो। आता त्याच्यानंतर आम्ही घेतलेले आहे हे 3, एवढं तर मला लागणार नाही आहे, पण मी तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही अजूनही एक्स्ट्रा खूप जेवढी तुम्हाला लंबी काढायची आहे क्रॉसपट्टी तेवढी तुम्ही काढू शकता। त्याच्यानंतर मी हा कटिंग करून घेतला आहे। जी म्हटलं ना सेम येण्यासाठी स्केल नसेल तर सेम आपण आता ही जी पट्टी क्रॉसपट्टी जी आहे पहिली ती जर कटिंग करून घेतली आणि ती जर आपण दुसऱ्या याच्यावर ठेवून केली तरी चालते। मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते। आपण हे कट करून घेऊया, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे। आपली पाइपिंगची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे। मागचे मी जे 2 व्हिडिओ बनवलेले होते तेही सगळ्यांना खूप आवडलेले आहे। तर तुम्ही नंतर पाइपिंगसुद्धा कशी केलेली आहे ती पण बघू शकता। हे बघा, असं तुम्हाला म्हणजे पहिल्या याच्या जो कटिंग केलेला आहे ते आपण बाजूला ठेवूनसुद्धा कट करू शकतो। मग ह्यावेळेस तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस स्केल ठेवून मार्किंग करायची गरज नाही। फक्त याच्यासाठी तुम्हाला थोडी म्हणजे काळजीपूर्वक कट करायचं आहे। काही वेळेस खूप वेळेस काय होतं, दुसरं कट करता करता पहिली जी पाइपिंगची पट्टी आहे ती पण कमी होऊन जाते। त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला काळजी घेऊन कट करायची आहे जर त्या पद्धतीने करत असाल तर। हे बघा, आपल्या अशा पट्ट्या निघालेल्या आहेत। याच्यामध्ये इथे मी खूप साऱ्या काढलेल्या आहे। एवढ्याची मला म्हणजे गरज नाही आहे, पण मी तुम्हाला पण दाखवण्यासाठी की आपण अजूनही अशा काढू शकतो। आपल्या अजूनही छोट्या छोट्या 2 निघाल्या असत्या जर आपण काढल्या असत्या तर, कारण मला ह्याच खूप झालेल्या आहे। तर मी एवढ्या काढून घेते। त्याच्यामध्ये मी जॉईन, आता तुम्हाला हे तर होतं की क्रॉसपट्ट्या आपण काढून घेतो, पण मग जॉईन कशा करायचा हा प्रश्न। तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला आपल्याला सेम जेव्हा जॉईन करायचे आहे, काही खूप जणांचं चुकतं इथेच की क्रॉसपट्ट्या काढलेल्या असतात पण जॉईन करायच्या वेळेस त्याचा प्रॉब्लेम येतो। त्याच्यामुळे तुम्हाला हे पण बघायचं आहे व्यवस्थित। पहिली आपण क्रॉसपट्टी ठेवली, कुठल्याही क्रॉसपट्टीचा असा क्रॉस भाग घ्यायचा आणि दुसऱ्याही क्रॉसपट्टीचा असा क्रॉस भाग, ह्या दोन्ही अशा जॉईन करायच्या आहे की जेणेकरून त्याचा व्ही शेप आला पाहिजे। तुम्ही इथे बघू शकता, जेव्हा आपण पट्ट्या अशा क्रॉसला क्रॉस भाग जॉईन केला तेव्हा आपला व्ही शेप येतोय। तर तुम्ही इथे परत एकदा दाखवते, हा क्रॉस भाग आणि हा क्रॉस भाग म्हणजे कॉर्नर जे आहे क्रॉसचे ते अपोजिट ठेवायचे आहे आणि त्याचा असा व्ही शेप रेडी झाला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचे आहे। आणि तसंच तुम्हाला तिथे स्टिच मारून घ्यायचे आहे। त्याच जसं आपण ठेवलेलं होतं त्याच पद्धतीने स्टिच मारून घ्यायचे आहे। हे बघा, मी इथे डबल स्टिच मारते, कारण की जेणेकरून जेव्हा आपण क्रॉसपट्टी थोडीशी स्ट्रेच करतो तेव्हा तो जिथे स्टिच मारलेलं ते उसवायला नको, त्याच्यासाठी इथे बघा एकदम छान पद्धतीने आपली सरळ पट्टी रेडी झालेली आहे।
त्याच्यानंतर असं जर असेल तुमचं तर त्याला व्यवस्थित क्रॉस करून घ्यायचं आहे. खूप वेळा निघताना असंच निघतं, थोडासा क्रॉस शेप व्यवस्थित येत नाही. तर आपल्याला नेहमी जॉईन द्यायच्या वेळेस क्रॉस शेप व्यवस्थित करूनच घ्यायचा आहे. हे बघा, परत मी दाखवते. परत आपण व्ही शेपच रेडी केलेला आहे आणि याच पद्धतीने लावलेला आहे. मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे आणि कुठेही म्हणजे कमी पण केलेलं नाही आहे. एडिटसुद्धा म्हणजे जसं मी व्हिडिओ काढलेला आहे तसंच मी तुम्हाला माहिती सांगत आहे. फक्त मी जो मशीनचा आवाज वगैरे होता तो बंद केलेला आहे, की जेणेकरून तुम्हाला कोणालाच कन्फ्युजन व्हायला नको आहे की आपण कसं बनवलेलं आहे किंवा कुठेच तुमचा कोणताच पॉईंट मिस व्हायला नको आहे. हे बघा, आपली इथे पट्टी रेडी झालेली आहे. परत इथे आपल्याला दुसरी पण मी दाखवते. हा थोडासा लंबा क्रॉस होता, तो आपण छोटा क्रॉस करून घेतलेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहे की त्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. आणि आपण ज्या सेम त्याच बाजून जसं व्ही शेप रेडी केला, सगळ्या पट्ट्या तुम्हाला व्ही शेप रेडी करूनच लावायच्या आहे, जेणेकरून तुम्ही कितीही मोठी बनवली तरी तुमचा कुठेच क्रॉस होणार नाही. म्हणजे पट्टी जी आहे क्रॉस पट्टीची ती सरळच येणार अगदी व्यवस्थितपणे. तुम्ही इथे बघता एकदम छान आपली इथे पट्टी रेडी झालेली आहे. एवढी पट्टी रेडी झालेली आहे आपली. आता मला तर एवढीही लागत नाही आहे, म्हणजे एवढी मोठी पट्टी लागत नाही आहे, पण मी आता एक ती रेडी करून दाखवलेली आहे तुम्हाला. आता हे जे आहे जॉईन छोटे छोटे बाहेर आलेले तुकडे ते आपल्याला छोटे छोटे क्रॉस कट करायचे आहे. आणि जेणेकरून तुम्ही लावताना असं टाकणार, म्हणजे जो जोड आहे तो फोडून टाकणार. तर या पद्धतीने जर टाकली तुमची पायपिंग अजून छान पद्धतीने येते. हे बघा, इथे काय होतं, काही वेळेस आम्हाला सांगताना थोडं म्हणजे लक्षातून जातं कधी कधी. त्याच्यामुळे तुम्हाला इथे अगोदर सांगितलं की लावताना आपल्याला थोडासा जोड फोडून लावायचा आहे, की जेणेकरून कपडा जर जाड असेल तर एखाद्या ठिकाणी आपली पायपिंग जाड यायला नको आहे. म्हणजे व्यवस्थित सगळी छानच यायला पाहिजे, कुठे कमी कुठे जास्त असं व्हायला नको आहे. त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या ह्या पट्ट्या रेडी झाल्या आहे. नंतर आपल्याला घ्यायचं आहे आता ब्लाऊज, की आपल्याला जेवढ्या ब्लाऊजला पट्ट्या लावायच्या आहेत त्याच्यासाठी सगळ्यात पहिले ज्या साईडनं आपण लावणार आहोत ती साईड आपल्याला सरळ कट करून घ्यायची आहे. कारण की इथे आपल्याला क्रॉस शेपची गरज नाही आहे. लावताना आपण जो भाग आहे तो सरळ याच्याकडनं लागणार आहे. आता हा जो जॉईन आहे तो आतमधल्या बाजूने असला पाहिजे. त्याच्यासाठी मी याला इथे कुठेही फोल्ड केलेलं नाही आहे पट्टीला. डायरेक्ट मी जशी म्हणजे आपण रेडी केलेली आहे मी तशीच घेत आहे. तर सगळ्यात पहिले आता आपण ब्लाऊजला लावून घेऊया. तर ब्लाऊजला लावताना आपल्याला बघायचं आहे की आपले ब्लाऊजचं जे आपण नेक आहे तो सेम आहे की नाही, किंवा कमी जास्त असेल तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर आपण ते बघणार आहोत की आपला नेक व्यवस्थित आहे की नाही. आपण बटन पट्ट्या आणि हुक पट्टी जी आहे ती एकमेकावर ठेवून घेऊया आणि व्यवस्थित बघायचं आहे की आपली सेम आहे का. तर आपलं नेक सेम आलेला आहे. आणि जर तुम्हाला शेप द्यायचा असेल नेकचा राऊंड वगैरे किंवा मग कमी जास्त झाला तसं तो पायपिंग लावायच्या अगोदरच देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण पायपिंगला द्यायला चालू करतो आहे. तर मी सरळ पट्टी तशीच ठेवलेली आहे त्या भागावरती. मी कुठेही म्हणजे फोड वगैरे केलेलं नाही आहे. ब्लाऊजचा जसा शेप होता तसंच घेतलेला आहे. मी परत एकदा मोजून बघते आहे की पहिलं ब्लाऊज जे आहे आपल्याला मेजरमेंटला त्याच्याबरोबर आपण पट्टी लावणार आहोत. तर मी इथे मोजून घेतलं आणि सेम पट्टी तशीच लावून देणार आहे. तर मी इथे अर्धा इंच समोर ठेवलेला आहे की जेणेकरून आपल्याला नंतर फोल्ड करायचं आहे. तर मी तसंच ठेवून घेते आहे आणि सरळ भाग मी इथे लावून घेणार आहेत. मी परत एकदा सांगते, व्हिडिओ मी कुठेही स्किप केलेला नाही आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे पॉईंट असतात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे की जेणेकरून तुमची पण पायपिंग अगदी व्यवस्थितपणे येऊन जाते छान. आता मी फिटिंग करून घेतलेली होती अगोदर. तुम्हाला जर फिटिंग करायची नसेल तर नाही केली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण मी अगोदर करून घेतलेली होती फिटिंग ब्लाऊजची. त्याच्यानंतर हे बघा आपण इथे लावून घेतो आणि शोल्डरला जेव्हा लावतो येतो तेव्हा शोल्डरच्या ज्या पट्ट्या असतात खाली त्या आपण बॅक साईडनं करून घेणार आहोत. म्हणजे शोल्डरची जी खाली आपण स्टिच केल्याच्यानंतर आतमधली जी मार्जिन असते शिलाई मारलेली तर ती आपल्याला साईडनी बॅक साईडनी करायची आहे. इथे मी जोड फोडून दाखवते तुम्हाला, म्हणजे तो दोन्ही बाजूनी हाफ हाफ करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता मी अगदी थोडासाच ठेवलेला आहे. भरपूर काही जे नवीन असतात त्यांचा थोडासा जास्त एक्स्ट्रा येतो, त्यांचा तिथे पायपिंग जाड होती. त्याच्यासाठी तुम्हाला जर कमी असेल तरी म्हणजे बाजूला करून घ्यायचं आहे आणि जास्त असेल तरी पण बाजूला करून घ्यायचं आहे. ही गोष्ट कसे आपण नेहमी जी सवय ठेवणार तेच तुम्हाला कंटिन्यू होणार. त्याच्यामुळे तुम्ही अगोदरपासूनच या गोष्टीची सवय ठेवायची, जेणेकरून जेव्हा पण तुम्ही नंतर पण स्टिच करायला लागणार तर तुमच्या त्या सवयी ज्या असतात स्टिचिंगच्या त्या कंटिन्यू तुम्ही यूज करता. म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन असं लक्षात आणायची गरज नाही पडत की आपल्याला जोड फोडून लावायचा आहे या टाईपमध्ये.
तर इथे पण बघा मी लावलेलं आहे. आता इथे अगदी माझं थोडंसंच आहे म्हणून मी ॲज इट इज जसं आहे तसंच घेत आहे. म्हणजे एकदमच थोडासा जोड आहे तो. आता माझ्याकडनं म्हणजे यानं फिंगरनी होत पण नव्हता. मी ट्राय केला आहे पण तो होत नव्हता म्हणून मी तसाच घेतला. माझा अगदी थोडासाच होता. आता इथे परत एकदा सांगते, शोल्डरचं ही जे कपडा असतो तो आपल्याला बॅक साईडनीच करायचा असतो. हे बघा मी स्लीव्ज लावताना पण बॅक साईडनीच घेतलेला आहे आणि आपल्याला जेव्हा पायपिंग करतो तेव्हाही आपल्याला बॅक साईडनीच ठेवायचे असतं हा जो कपडा आहे शोल्डरचा उरलेला खालचा. म्हणजे ज्याने ब्लाऊजची उलटीसुद्धा केलं तुम्ही, उलटंसुद्धा केलं तरी फिनिशिंग छानच दिसते आणि ते व्यवस्थित पण बसतं. त्याच्यानंतर इथे पण मी पूर्ण लावून घेत आहे. शेवटपर्यंत आपण पूर्ण पायपिंग सरळच लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपण पूर्ण पायपिंग लावून झालेली आहे. इथे पण मी अर्धा इंच समोर एक्स्ट्रा सोडणार आहे जेणेकरून फोल्ड करण्यासाठी, म्हणजे आपली जो समोरची जी पायपिंग आहे ती फिनिश करण्यासाठी. तर आपण इथे पण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडणार आहे. इथे कट करून घेऊया. त्याच्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहे. सगळ्याच राऊंड शेपला तर आवर्जून तुम्हाला नॉचेस द्यायचे आहे. पण जरी समोर नाही दिले तरी तुम्हाला बॅक साईडला जो आहे राऊंड शेप किंवा तुमचं जर आता हात आहे राऊंड शेप कंटिन्यू, पण जर लिव शेप असेल किंवा मटका शेप असेल तरी पण त्याला तुम्हाला नॉचेस देणं अगदी गरजेचं आहे की जेणेकरून पायपिंग पण खूप सुंदर आणि छान बनते. त्याच्यानंतर आपण ब्लाऊज उलटं करूया. त्याच्यानंतर ब्लाऊज उलटं केल्याच्यानंतर आपण जी पायपिंग केलेली होती तर ती पायपिंगचा जो कपडा आहे तो आपण पूर्ण पट्टीच्या बाजूने घेणार आहोत. म्हणजे जी पायपिंगची पट्टी लावलेली होती त्याच्या बाजूने घेणार आहोत आणि असा जो उरलेला कपडा आहे आपला पायपिंगचा तो त्याच्यावरती पूर्ण घेणार आहोत की जेणेकरून आपला जो पूर्ण कपडा आहे पहिला अगोदरचा तो पूर्ण त्याच्या खाली जातो आणि आपली पायपिंग पण जाड होते. जो कपडा जो आतमध्ये साचलेला असतो त्याच्यामुळे पायपिंग जाड म्हणजे घट्ट पायपिंग होते. जाड म्हणजे मोठी पायपिंग नाही म्हणते मी, घट्ट पायपिंग होते. आपले शोल्डर पण तुम्ही बघा, आपले दोन्ही पण शोल्डरच्या पट्ट्या एकाच साईडने लावलेल्या आहे आणि आपला जो कपडा आहे एक्स्ट्राचा मी पूर्ण आतमध्ये घेते जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊज उलटं पण करणार तर आपला जो ब्लाऊजचे पायपिंग केलेले तुकडे वगैरे भरपूर जणांचे काय होतं की ते पाठीमागनं दिसता जो कपडा उरलेला असतो. तर आपल्या ह्याच पद्धतीने जर ते केलं तुम्ही तर पायपिंग केलेला कपडाही तुम्हाला दिसणार नाही. परत एकदा दाखवते, शोल्डरच्या पट्ट्या आपण कशा आतमध्ये अटॅच केलेल्या आहेत बॅक साईडनीच दोन्ही पण. त्याच्यानंतर आपण इथे पूर्ण पायपिंग करून घेतलेली आहे. पूर्ण म्हणजे साईडनी पायपिंग आतमध्ये लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा जो कपडा होता आपला तो मी थोडासा ठेवलेला आहे, म्हणजे अगदी 2 ते 3 लाईन ठेवलेला आहे कटिंगसाठी, आतमध्ये फोल्ड करण्यासाठी. आणि हा असा आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण याला असा एवढा शेप देणार. आता इथे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला पायपिंग किती जाड करायची आहे आणि किती बारीक करायची आहे. तर मी एवढी केलेली आहे. तुम्हालाही सेम जरी हीच साईजची, कारण की मी जी बनवली आहे ती नेहमी रेग्युलर साईजची पायपिंग असते. पण काही जणांना जर खूपच छोटी पाहिजे असेल तर तुम्हाला याच्यापेक्षा छोटी पायपिंगसुद्धा अजून थोडासा कपडा आतमध्ये घालून तुम्ही याच्यापेक्षा छोटी पायपिंग बनवू शकता. जर मोठी पाहिजे असेल तर थोडासा कपडा एक्स्ट्रा सोडून मोठी बनवू शकता. काहीच नाही, फक्त हे बघा तुम्ही एकदम छान पद्धतीने आपली इथे पायपिंग होत आहे. थोडासाच कपडा असतो जो बाहेर काढायचा असतो आपल्याला. इथे या पद्धतीने मी पण केलेली आहे. तुम्ही बघा अगदी मला जेवढा कपडा ठेवायचा आहे मी तोच कपडा साईडला ठेवते आहे. आणि आपला जो पायपिंगचा आणि ब्लाऊजचा मध्ये जो गॅप आहे तर आपल्याला त्या गॅपमध्येच शिलाई मारायची आहे की जेणेकरून तुमची पायपिंग अजून उठावदार दिसते आणि तिथली जी स्टिच आहे ती आतमध्ये जाते. त्याच्यामुळे ती फिनिशिंग पण एकदम सुंदर दिसून येते. तुम्ही इथे बघू शकता आपली इथे जी शिलाई आहे ती अगदी दोन्हीच्या मध्ये जात आहे. म्हणजे सुई आपली एकदम दोन्हीच्या ब्लाऊज आणि पायपिंगच्या मध्येच सुई केलेली आहे. तर या पद्धतीने तुम्हाला पण पायपिंग बनवायची आहे. नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा की या पद्धतीने पायपिंग कशी जाते आणि खूप सोपी पद्धत आहे. जेवढेही मी मागचे 2 व्हिडिओ आहेत त्यांच्या सगळ्यांच्या कमेंट ह्याच आलेल्या आहे की खूप छान आहे आणि खूप सोपी पद्धत आहे. पण कमेंटचे क्वेश्चन असल्यामुळे मी त्यांचं एक क्रॉसपट्ट्या कशा जोडायच्या म्हणून मी हे परत एक व्हिडिओ बनवलेला आहे. आणि क्रॉसपट्ट्या जोडायचा व्हिडिओ बनवला म्हणून लगेच पुढचा पायपिंगचाही बनवला की जेणेकरून तुम्हाला परत क्रॉसपट्ट्या ह्या व्हिडिओत बघायच्या आणि पायपिंग दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायची असं व्हायला नको आहे म्हणून परत ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पायपिंग बनवलेली पण दाखवलेली आहे. हे बघा आता आपण जिथे संपणार आहे तिथे पण आपण थोडासा कपडा कट करून आतमध्ये घेऊन पायपिंग रेडी केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपली पायपिंग पूर्ण रेडी झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते. इथं आपण इथे कट करून घेऊया. या पद्धतीने इथे बघा एकदम छान पद्धतीने आपली इथे पायपिंग रेडी झालेली आहे.
हे बघा, मी तुम्हाला थोडंसं पूर्ण ब्लाऊजचे दाखवते आहे. हे जे गोल शेप आहे आपला अगदी ब्लाऊजचा राऊंडचा, त्या शेपमध्ये पण बघू शकता तुम्ही इथे पायपिंग रेडी आहे. इथे पण एकदम छान पद्धतीने पायपिंग आलेली आहे आपली. इथे बघा झूम करून दाखवते. शिलाई जी आहे ती आपली एकदम दोन्ही ब्लाऊज आणि पायपिंगच्या मध्ये लावलेली आहे. असं वाटतही नाही की वेगळा कपडा घेऊन लावलेला आहे. एकदम छान पद्धतीने रेडी होऊन जाते पायपिंग. तर तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर आता हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते आहे फ्रंटचा सुद्धा नेक. त्याच्यानंतर आता आपला जो खालच्या साईडचा भाग असतो की म्हणजे जेणेकरून आपला खालून पण पायपिंग कशी दिसते ही पण मी तुम्हाला दाखवणार आहे. की खूप मोठी पट्टी राहत नाही आणि खूप छोटी पण पट्टी राहत नाही आहे. मी तुम्हाला ते पण दाखवून देते. इथे बघू शकता तुम्ही खालच्या साईडनं पण आपली पट्टी एकदम छोटी दिसतीये की जेणेकरून खूप मोठी पट्टी नाही आहे की पट्टी बाहेर येईल असं पण काही नाही. ह्या पट्ट्या रेग्युलरली बाहेर येतच नाही आणि आपला जो स्टिचिंगचा कपडा कट केलेला असतो तोही अगदी दिसतच नाही आहे. आणि ही एवढी छोटी पट्टी आहे की ती आणि आतमध्ये जाड झालेली असल्यामुळे ती अजिबात बाहेर येत नाही. तर हीच झालेली आहे आपली अशी पायपिंग रेडी. तर तुम्ही इथे बघू शकता. तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.